गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी अशा एका पात्राबद्दल बोलणार आहे ज्याला आपण पडद्यावर पाहिलं. त्याच्या फजितीवर आपण सगळे हसलो, पण त्या हसण्यामागचं कारुण्य कदाचित आपल्याला नीट समजलं नाही. मी बोलतोय अक्षय कुमारचा खट्टा मिठा आणि त्यातील सचिन टिचकुले. हे पात्र आजच्या वास्तवाचा आरसा कसा आहे यावर एक छोटासा लेखाचं शीर्षक असं आहे की हसऱ्या चेहऱ्यामागचा एक विदारक संघर्ष म्हणजे सचिन टिचकुले. खट्टा मिठा चित्रपटातील सचिन टिचकुले हे पात्र सुरुवातीला आपल्या सगळ्याला हसवते, पण जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतसे त्या पात्रातील वेदना आपल्याला अंतर्मुख करतात. हा चित्रपट केवळ भ्रष्टाचारावर भाष्य करत नाही, तर अपयशी माणसाची समाजातली किंमत किती आहे या क्रूर वास्तवावर बोट ठेवते. सचिन टिचकुले एक साधा कॉन्ट्रॅक्टर आहे बरं. त्याची स्वप्ने मोठी आहेत, पण खिशात मात्र दमडी नाही. जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुमचे टॅलेंट, तुमची प्रामाणिकता कोणाला दिसत नाही, हे मात्र खरं आहे. समाजासाठी तुम्ही फक्त एक अयशस्वी व्यक्ती असता. अक्षय कुमारने हे पात्र इतक्या जिवंतपणे साकारले आहे की त्याचा तो जुनाट छत्र धरलेला अवतार आणि पैशांसाठी होणारी वणवण पाहून अंगावर काटा येतो. सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा स्वतःच्या घरातूनच सन्मान मिळणे बंद होते. सचिनचे वडील, त्याचे भाऊ त्याच्याकडे एका ओझ्यासारखे पाहतात. तू काहीच कामाचा नाहीस हे ऐकणे कोणत्याही माणसासाठी मरण्यात न देणारे असते. जेव्हा स्वतःचे रक्ताचे नातेवाईकच तुमच्या अपयशाचा बाजार मांडतात तेव्हा आत्मविश्वास पूर्णपणे कोलमडून जातो. आजच्या जगात माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावरून नाही तर त्याच्या बँक बॅलन्सवरून ठरते. सचिनला पावलोपावली अपमान सहन करावा लागतो. कधी सरकारी ऑफिसात तर कधी रस्त्यावर. त्याची धडपड कोणाला दिसत नाही, दिसतो तो फक्त त्याचा उडलेला फज्जा. हा चित्रपट सांगतो की यश मिळवणे सोपे नाही आणि अपयशाच्या काळात जग तुमचे नसते, पण तरी सचिन टिचकुले हार मानत नाही. तो व्यवस्थेशी लढतो, स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतो. आज सन्मान नाही म्हणून मी संपलो नाही, ही जिद्द या पात्रातून शिकण्यासारखी आहे. खट्टा मिठा हा चित्रपट पाहताना आपण सचिन टिचकुलेच्या फजितीवर हसतो खरं, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आपल्याला जाणीव होती की ही आपल्याच समाजाची आणि कदाचित आपल्याच आयुष्यातील एका काळाची गोष्ट आहे. अपयश हे कायमस्वरूपी नसते, पण त्या काळात मिळणारी वागणूक आपल्याला खूप काही शिकवून जाते. शेवटी एवढंच सांगायचं की खरंच आपल्या आजूबाजूला असे कितीतरी सचिन टिचकुले असते जे रोज घराचा आणि समाजाचा अपमान सोसून स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढत आहेत. त्यांना तुमच्या सोबतीची गरज आहे, तुमच्या विश्वासाची गरज आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.